नाही, आजची बैठक ही पक्षवाढीच्या संदर्भात, संघटना बांधणीच्या संदर्भात बैठक होती. त्या संदर्भात चर्चा झाली. बैठक संपली. महानगरपालिका निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका असतील, त्या अनुषंगाने मनसे कशा पद्धतीची तयारी करताय, काय स्थानिक पातळीवरती कर्मचारी जे काही पदाधिकारी. मला वाटतं आज बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली. ती सगळी काय कॅमेरासमोर सांगणं शक्य नाही, पण पक्षाची वाढ कशी झाली पाहिजे, संघटना बांधणीच्या संदर्भात काही सूचना, अशी सगळी ती ओव्हरऑल बैठक होती. मागील मनसे मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी एकंदर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. काल जो दिल्लीचा निकाल लागला आहे त्या निकालाकडे कसं पाहताय माझा? तर मुळात असं आहे की ज्या पद्धतीचे निकाल लागतात, आता दिल्लीची परिस्थिती वेगळी आहे, महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निकाल लागले आणि 6 महिन्यात निकाल ज्या पद्धतीने बदलले गेले, लोक ओपिनियन बदलले गेले, मला वाटतं त्याच्यावर शंका आम्हीच नाही, बऱ्याच लोकांनी उपस्थित केलेली आहे. म्हणजे फक्त राजकीय लोकांनी शंका नाही उपस्थित केल्या, तर बऱ्याचशा सामाजिक संस्थांनी सुद्धा याच्यावर शंका उपस्थित केलेली आहे. ह्याच्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे असं आम्हाला वाटतं. जिथे निवडणुका होत आहेत त्या त्या राज्यातले मोठे दिग्गज असे चेहरे आहेत त्या त्या पक्षांचे, त्या नेत्यांचा पराभव होतो आहे. महाराष्ट्रात सुद्धा काही प्रमाणामध्ये ते झालं. काल दिल्लीमध्येच निकालात सुद्धा तेच चित्र आहे. याकडे कसं पाहता? या सगळ्या नेत्यांचा पराभव या निकालामध्ये असं होणं शक्य होतं का, किंवा त्यावरती सुद्धा काही चर्चा? मला असं वाटतं विरोधकांमध्ये एकी नसल्यामुळे या पद्धतीचे पराभव. आता जर काल आपण दिल्लीचा निकाल बघितला तर ज्या पद्धतीने काँग्रेसचं मतदान वाढलं आहे त्याचा फटका निश्चितपणे आपला बसला. कदाचित आप आणि काँग्रेस एकत्र लढली असती, कदाचित दिल्लीचं चित्र थोडं वेगळं दिसलं असतं. अजित पवार यांनी एकंदर अमित ठाकरे यांच्यावर भाष्य केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की स्वतःच्या मुलाला निवडून नाही आणलं. बघा, असं आहे की पवार साहेबांचाही मुलगा निवडून आला नव्हता, पवार साहेबांच्या पत्नीसुद्धा निवडून आल्या नव्हत्या, पण आम्ही जी काय निवडणूक लढवली आणि जी काय आम्हाला मतं मिळाली ती सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या जीवावर मिळाली, आमच्या पक्षाच्या जीवावर मिळाली. भाजपचा पदर पकडला किंवा मोदी साहेबांचं नाव घेतलं म्हणून आम्हाला मिळालेली मतं नाही आहेत. आणि अजित पवारांना जी मतं मिळाली आहेत ती भाजपबरोबर जी लग्नगाठ बांधली त्यामुळे मतं मिळाली आहेत. स्वतः अजित पवारांनी एकदा उभं राहावं स्वतःच्या जीवावर आणि मग या सगळ्या वल्गना कराव्या. मेळाव्यातलं राज ठाकरेंचं भाषण पाहता निकालाच्या सगळ्या एकूणच पद्धतीवरती उपस्थित केलेले प्रश्नचिन्ह आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक ज्या पद्धतीनं स्वबळावरती लढली, येत्या निवडणुका कशा पद्धतीनं मनसे लढेल? अजून त्याला वेळ आहे, अजून बऱ्याच गोष्टी होतात. सध्या आमचं लक्ष हे संघटना बांधणीवर आहे आणि त्या पद्धतीचं मार्गदर्शन सन्माननीय राजसाहेब करतात. संघटना बांधणीसाठी मनसे काय तयारी करते, स्थानिक पातळीवरती त्याच्यावरच सगळी चर्चा चालू आहे. निश्चित येणाऱ्या काळात दिसेल तुम्हाला. सर हिंदी बता दीजिए सर, आज की बैठक हुई है, क्या बैठक में क्या क्या मुद्दे इस बार चर्चा में? ये अभी ऐसा है, आगे महानगर पालिका की निवडणूक भी चुनाव है और पक्ष का किस प्रकार से विस्तार किया जाना चाहिए, संगठना कैसी बढ़नी चाहिए, क्या क्या उसमें कुछ बदल करने चाहिए, इसके बारे में चर्चा हुई. सर अगर देखा जाए तो कल दिल्ली में बीजेपी की जो सरकार है वो जीती हुई है, किस तरह देखेंगे सर? मुझे लगता है अपोजिशन यूनाइटेड ना होने की वजह से उसका फायदा भाजप को मिला है. मुळातच मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये अनेक मुद्दे होते. शिवाजी पार्कच्या बाबत तुम्ही कायम आपली भूमिका मांडत असतात, याबाबत काही ठोस निर्णय नाहीये, परंतु पर्यटन आणि इतर गोष्टींवरती फोकस दिसतोय. शिंदेंचा ठपका सुद्धा या बजेटमध्ये दिसतोय. पण महत्त्वाचे जे नाही, आज काय झालं, महानगरपालिकेमध्ये नगरसेवक गेले 3 वर्ष नसल्यामुळे सगळा मनमानी कारभार चाललेला आहे. वाटेल तसे टेंडर्स दिले गेलेले आहेत, वाटेल तशी कॉन्ट्रॅक्ट्स दिलेले गेलेले आहेत. म्हणजे एक प्रथा होती महानगरपालिकेत की 2 ते 3 वर्षाचा टेंडर काढलं जायचं. आता 5-5 आणि 10-10 वर्षाची टेंडर काढली जातात. त्यामुळे याच्यामध्ये नेमका कोणाचा फायदा होतोय, कोणाचं नुकसान होतंय, असं वाटतं जनतेला दिसतंय. शिवाजी पार्क मैदानाबद्दल सुद्धा यापूर्वी तुम्ही अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली, आता त्याची परिस्थिती काय आहे? ही माती हटवण्याबाबत नाही, शिवाजी पार्कची माती, आता जो IITचा नवीन अहवाल आला आहे त्यामध्ये माती काढणं शक्य नाही असा अहवाल त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे या धुळीला जी चूक आदित्य ठाकरेंनी केली किंवा जाणीवपूर्वक केली, त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण मोठं आंदोलन केलं की इथे माती टाकू नका. तरीसुद्धा स्वतःचा शहाणपणा दाखवत आदित्य ठाकरेंनी इथे माती टाकली आणि या मैदानाची वाट लावली. माझं तर म्हणणं की त्यांच्यावर FIR दाखल झाला पाहिजे. आज एवढी लोक आजारी पडतात त्या धुळीमुळे, कोणामुळे पडत आहेत? आदित्य ठाकरेंमुळे पडत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पण FIR दाखल झाला पाहिजे या सगळ्या चुकीसाठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.